आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर्वांना नमस्कार। शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने आयोजित या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करण्याचा मुख्य हेतू असा आहे की 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामनामधून देशभक्तीचा जागर निर्माण करावा या उद्देशाने शिक्षण विभाग माध्यमिक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे जागर दशसूत्रीचा स्वरगौरव मुक्ती संग्रामाचा संस्कारातून देशभक्तीकडे। ही टॅग लाईन घेऊन आपण जिल्ह्यातील 75,000 विद्यार्थी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्यगीताचं सामूहिक गायन करणार आहेत आणि देशभक्तीपर गीत विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा या देशभक्तीपर गीतावरती कवायत करणार आहेत। हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांवरती देशभक्तीचे संस्कार व्हावेत आणि देशभक्तीचा हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून संपूर्ण समाजामध्ये जावा आणि समाजामध्ये सुद्धा आपले जे राष्ट्रीय सण आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या निमित्ताने फक्त सुट्टी आहे म्हणून आपण एन्जॉय करायचं आहे, याऐवजी आपण मनामनामधून देशभक्तीची ज्योत पेटवणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून हा संदेश संपूर्ण समाजामध्ये जाईल आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं एक चांगलं औचित्य आहे आणि या निमित्ताने मराठवाड्यातील विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी हे देशभक्तीचा कसा जागर करतायत हा संदेश संपूर्ण राज्यात जावा, देशात जावा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जावा म्हणून 75,000 विद्यार्थी एकत्रित येऊन देशभक्तीचं जागर या ठिकाणी करणार आहेत आणि हा असा देशभक्ती निर्माण करणारा स्तुत्य असा उपक्रम आहे अशी जिल्हा प्रशासनाची धारणा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। शिक्षण विभागाने हे जे 75,000 विद्यार्थी आहेत यांचं वैयक्तिक अशी नोंदणी केलेली आहे आणि हा उपक्रम आम्ही लादला नाही कुणावरती, आम्ही सगळ्यांना लिंक दिली आणि त्यांचा विलिंगनेस घेतला आणि ज्या शाळा स्वतःहून या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत अशा 75,000 विद्यार्थ्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे। विद्यार्थ्यांचं नाव, त्यांची शाळा, त्यांचे नोडल ऑफिसर कोण असणार आहेत, ते कशा पद्धतीने मैदानावरती येणार आहेत। आपण गोकुळ स्टेडियम आहे, SP ऑफिसचं गोकुळ स्टेडियम, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय N12 या ठिकाणी हे स्टेडियम आहे आणि या भव्य स्टेडियमवरती 30,000 विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी या व्यापक उद्देशाने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये 5,000 विद्यार्थी हे एकत्र येतील। असे 9 तालुके ते 45,000 विद्यार्थी आणि शहरातील 30,000 विद्यार्थी हे एकत्रित 75,000 विद्यार्थी होतात आणि आता अशी परिस्थिती आहे की अनेक शाळा आम्हाला या ठिकाणी विनंती करतायत की आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्या, म्हणजे हा काउंट आणखी पुढे जाण्याची खूप दाट शक्यता आहे आणि तसं नियोजन आम्ही करतो आहोत। प्रत्येक शाळेचा नोडल ऑफिसर आम्ही या ठिकाणी नियुक्त केला आहे, बसची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठलीही अडचण येणार नाही याची देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाचे जे सर्व विभाग आहेत त्या सर्व विभागांना सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत लेखी आदेश देण्यात आलेले आहेत आणि सर्व विभागांचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त होत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केलेली आहे। विद्यार्थ्यांना बिस्किट खाऊची व्यवस्था, पाणी बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे। आपण मुलांना सुंदर दिसावेत मुलं यासाठी कॅपचं आयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। ड्रोनच्या माध्यमामधून जेव्हा शूटिंग होईल तेव्हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दिसतील, सौंदर्यीकरण देखील या ठिकाणी आम्ही विचारात घेतलं आहे आणि संपूर्ण नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यानंतर आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे।
सन्माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आदरणीय सावे साहेब मंत्री महोदय यांनाही आमंत्रित केलंय. सन्माननीय खासदार महोदय, सर्व आमदार महोदय आणि आदरणीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व सन्माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही सन्मानाने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. सर्व लोकप्रतिनिधी असतील, शिक्षक वृंद आहेत, शाळा, संस्था आणि जे पालक प्रतिनिधी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. नियोजन हे या ठिकाणी झालेलं आहे. वारंवार बैठका घेऊन आम्ही त्यासाठीचं जे सूक्ष्म नियोजन आहे, कुठेही कुठलीही कमतरता राहू नये यासाठी देखील नियोजन करतो आहोत. आणि या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत की एवढ्या मोठ्या इव्हेंटचा ते सहभागी होते, त्याचा एक भाग होते. या उद्देशाने त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. ज्या शाळा यामध्ये सहभागी होतील त्यांना आम्ही मोमेंटोस म्हणजे स्मृतिचिन्ह देऊन गौरव देखील त्यांचा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत. आणि अनेक समाजातील दानशूर व्यक्ती आहेत, जसं की रेड स्वस्तिक संघटना आहेत, त्यांनी स्वतःहून आम्हाला पत्र दिलेली आहेत की आम्हाला देखील या उपक्रमाचा एक भाग व्हायचा आहे, आम्हाला देखील आमच्या सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहोचवायच्या आहेत, तर आम्हालाही सहभागी करून घ्या. रोटरी क्लब आहे, लॉयन्स क्लब आहे, इनरव्हील क्लब आहे आणि इतर ज्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला मदतीचा ओघ या ठिकाणी सुरू झालेला आहे. विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला सुविधा लागणार आहेत, बिस्किट्स आहेत, पाणी बॉटल्स आहेत, कॅप आहेत किंवा स्टेजची व्यवस्था असेल किंवा इतर आवश्यक ज्या भौतिक सुविधा आहेत, यासाठी सुद्धा अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्वतःहून आम्हाला या ठिकाणी मदत देण्यासाठी देखील स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे. आणि सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मदतीने आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि एवढे सगळे विद्यार्थी एकत्रित आले तर शक्य झाल्यास एखादं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही. तर अशा पद्धतीने देशभक्तीचा जागर व्हावा आणि दशसूत्री हा सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचा सुत्या असा उपक्रम मागच्या वर्षभरापासून संपूर्ण शिक्षण विभागामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुंदर पद्धतीने चालू आहे. आणि या देशभक्तीच्या माध्यमामधून आणि दशसूत्रीच्या माध्यमामधून अनेक सक्सेस स्टोरीज सुद्धा समोर येत आहेत की विद्यार्थी हे संस्कारक्षम होत आहेत, आरोग्यक्षम होत आहेत, IT क्षम होत आहेत. आणि मग या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कार निर्माण झालेत आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अतिशय देशभक्तीचा जागर निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. जागर दशसूत्रीचा, स्वरगौरव मुक्ती संग्रामाचा, संस्कारातून देशभक्तीकडे. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने एक सुंदर असा हा मुहूर्त आहे. आणि या मुहूर्तामधून मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून आणि संभाजीनगर जिल्ह्यातून हा संदेश संपूर्ण देशभर आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून जावा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद घेतली जावी. यासाठी आपण या आमच्या उपक्रमाला, या कार्यक्रमाला आणि जिल्हा प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन आपण सगळ्यांनी जनजागृती करावी, व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी देखील आपल्या सगळ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनापासून आदरपूर्वक नम्र विनंती करते. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून ऋण व्यक्त करते.